वसुंधरा म्हणजे आपली आई, जिच्या कुशीत आपण जन्मलो, वाढलो आणि जगत आहोत. पण आज हीच आई वेदनांनी विवळते आहे. जंगलतोड, प्रदूषण, जलसंकट, हवामान बदल या सर्वांनी तिचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. हा फक्त एक दिवस नसून एक चळवळ आहे, एक जागृती आहे, एक जबाबदारी आहे. आज वसुंधरा दिन हा 190 पेक्षा अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. आजची पर्यावरणीय परिस्थिती म्हणजे एक गंभीर चित्र. आज आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करत आहोत. दरवर्षी लाखो हेक्टर जंगल नष्ट होत आहेत. यामुळे प्राण्यांचे अधिवास नष्ट, पावसाचे प्रमाण कमी, तापमान वाढ, भूजल पातळी खालावली, नद्या आटत आहेत, शहरांमध्ये श्वास घेणं कठीण झालं आहे, फुफ्फुसांचे आजार वाढत आहेत, अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा, पूर्व दुष्काळ, औषधी वनस्पती, रानभाज्या, दुर्मिळ पक्षी आणि प्राणी. पण आज ही संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जैवविविधता वाचवली तरच मानव वाचेल. प्रत्येकाने किमान एक झाड लावावं आणि त्याचं संगोपन करावं. आज वसुंधरा आई विचारत आहे, माझ्या लेकरांनो, मी तुम्हाला सर्व दिलं, पण तुम्ही मला काय दिलं? नद्या दूषित केल्या, जंगलं जाळली, हवा विषारी केली. आता तरी जागे व्हा. पिण्याच्या पाण्याची टंचाई आजचा युवक हा उद्याचा पर्यावरण रक्षक आहे. जागतिक वसुंधरा दिन हा फक्त एक दिवस नाही, तो एक जबाबदारीचा संकल्प आहे. आपण जर आज निसर्ग वाचवला नाही तर उद्या आपलं अस्तित्व धोक्यात येईल. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा, निसर्ग जपा, भविष्य वाचवा.